मी बनवते या बटाट्याची भाजी. आता हा मला पातळ रस्सा बनवायचा आहे. त्याच्यामध्ये मी थोडासा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे बरं का. कारण पातळ रस्सा बनवायचं म्हणलं की त्याला काहीतरी वाटण पाहिजे आहे ना, तेव्हा ते चांगला लागतो या. नाही तर तसंच पातळ रस्सा एवढा चवदार नाही लागत, बरोबर का नाही. तर मग मी ह्याच्यामध्ये काय करणार आहे, थोडा शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे, म्हणजे चवदार लागतो या. आता ह्याच्यामध्ये टाकायला बरंच मटेरियल जे असतं या, कोण कोण लई वाटण बिटण टाकते या, तर ते काय मी वाटलं नाही. मी फक्त शेंगदाण्याचं कूट टाकून असे गावाकडच्या गत झणझणीत बटाटा करणार आहे ना मस्त. तर बघा अशा पद्धतीने जर बटाटा केला ना गावाकडच्या गत, खेडेगावच्या गत, खेडेगावला कसे करतात पद्धत, तर एक नंबर लागतो या. काही जास्त टाकायचं नाही मटेरियल. वाटारण गाठारण खोबरं घ्यान, लसूण घ्यान, आलं घ्यान, काही नाही तसलं. हे आपलं गावाकडची पद्धत आहे करण्याची. आता हा जे बटाटा आहे ना, हा फक्त 2 माणसांना करायचा आहे. आणि मला काय बनवणार आहे माहिती आहे का मी आज, हे बघा बोंबील फ्राय बनवणार आहे. तर आर्या म्हणली मी पण खाते, पण मला नाही वाटत ती खाईल म्हणून. आता का नाही खाणार, तर तिने कधी खाल्लंच नाही ना, घरामध्ये कधीच बनवत नाही. आणि जवळजवळ मी हे बोंबील 7-8 वर्षांनी खात असेल मला तर, माझ्या अंदाजे. कारण मी घरामध्ये काहीच नॉनव्हेज कधी, म्हणजे नॉनव्हेज म्हणजे घरातच कोण खात नाही, त्यामुळं बनवण्याचा प्रयत्नच येत नाही. पण आता काय झालं, मला असं खाऊ वाटलं होतं, तर म्हटलं चला आता आणलंच पाहिजेत. आणि या वासानी ना शौर्याला लय कसं तरी होतं. हे काय बोंबलाच्या वासानी घरामध्ये तो म्हणतोय मला उभं राहूशी वाटाना, त्याला लय कसं तरी व्हायला लागली, चक्कर यायला लागली या बोंबलाच्या वासानी. आहे का आता म्हणलं बोंबलाची भाजी होसपर्यंत तू बाहेरच बस, घरात येऊच नकोस अजिबात. माणसाने ह्यांच्यामुळे खावं का नाही. आता माझ्या वडिलांच्या घरी बरं का नॉनव्हेज सगळी खात्यात, त्यामुळे ना मला पण सवय आहे खाण्याची. पण हिथं आल्यापासून माझं नॉनव्हेज सगळं बंद झालं या. कधीतरी 4-5 महिन्यांनी एखाद दिवशी बिर्याणी बनवतात. ते पण बिर्याणी चिकन कोणच खात नाही, फक्त भात. म्हणजे शौर्य तर काहीच नॉनव्हेज खात नाही अजिबात. पण त्याचे पप्पा आणि आर्या पण फक्त भात, चिकन कुणीही खात नाही. मग ते चिकन आहे ना, मी पण एवढं आता माझी पण सवय जरा मोडली बरं का नॉनव्हेज खायची. पण कधी कधी असं वाटतं ना की खावं म्हणून, नाही का. यांच्यामुळं मला पण खायला भेटत नाही, काय सांगायचं. तर आता शौर्य तर निसता म्हणतोय वाचतोय, पण त्याचा पप्पा झाला तर त्याचा पप्पा तर घरातच थांबणार नाही म्हणजे त्यांना वासच, म्हणजे पहिल्यापासून खाल्लंच नाही ना त्यांनी. त्यामुळं असं मच्छी मटण म्हणजे मटणचा नाही तेवढा वास, पण मच्छी बिच्छी असली, असं बोंबील सुकट असलं की याचा घरामध्ये वास येतो, बरोबर का नाही. जे खात आहे त्यांना काय नाही वाटत एवढं, पण जे खात नाही त्यांना लय म्हणजे असा वास आहे ना, नाही त्याला सहन होत, बरोबर का नाही. तर चला मी आता बोंबील फ्राय बनवते बरं का. तर हे बघा बोंबील स्वच्छ धुवून बोंबलाचं सगळं काट आतमधलं काढून असं घेतलेलं आहे. थोडा वेळ गरम पाण्यामध्ये भिजत ठेवलं नाही बोंबील की सगळं काटा त्याचा आपोआप निघतात बरं का. आणि त्याच्यासाठी मी ना कांदा आणि टमाटा बारीक चिरून परतायला लावलेला आहे. तर कढीपत्ता नव्हता माझ्याकडे, नाही तर कढीपत्ता टाकला तरी छानच होते भाजी. कढीपत्ता नव्हता त्यामुळे काही कढीपत्ता टाकला नाही. इकडं आपलं बटाट्याचा पण रस्सा चांगला झालेला आहे. हे काय हे बघा, जास्त पातळ नाही जास्त घट्ट नाही, आपला मीडियममध्ये बटाट्याचा रस्सा झालेला आहे. आता ह्याच्यामध्ये काय करते, थोडीशी कोथिंबीर वरून चिरून टाकते. तर हे बघा आपला बोंबलाचा रस्सा, बोंबील फ्राय मस्तपैकी झालेली आहे. ही काय लपतपीतच केलेली आहे. आणि थोडीशी काळपट दिसत असेल तुम्हाला, कारण कढई हे जी आहे ना लोखंडाची कढई आहे ना, तर गावाकडे कसं लोखंडाच्या कढईमध्ये तसं वशाटाची कालवणं करतात बरं का, चवदार होत्यात म्हणून. ते बघा मी पण केलं म्हणून लोखंडाच्या कढईमध्ये. आणि वरून थोडीशी कोथिंबीर टाकली या. आता बटाट्यामध्ये पण ठेवली थोडीशी कोथिंबीर टाकायला, बटाट्यामध्ये पण टाकणार आहे बटाट्याच्या भाजीमध्ये. बघा अशा प्रकारे बोंबील फ्राय आपली साधी सिंपल गावाकडं कशी करतात तशी केलेली आहे मी. आणि हे बघा इकडे बटाट्यामध्ये पण टाकली कोथिंबीर. हे बघा आता चांगला रस्सा झाला आहे झणझणीत बटाट्याचा पण. ठीक आहे. आणि 2च माणसांना गेला आहे बरं का, शौर्यला आणि त्याच्या पप्पांना. ते खात नाहीत ना, त्यामुळं चला एवढ्याच व्हिडिओ स्टॉप करते.